RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर जे पालक वर्ग आहे कमेंट्स करत आहे की जी सेकंड लिस्ट असणार आहे ही कधीपर्यंत लागणार आहे। दुसरा पॉईंट असा आहे की सेकंड लिस्टमध्ये जेही नंबर लागणार यामध्ये कोणते विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे आणि सध्या ॲडमिशनची जी प्रोसेस आहे तर यामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे हे सुद्धा संपूर्ण पालक वर्ग बघू शकतात। तर बघा, सध्या पहिल्या राऊंडमध्ये आजच्या तारखेपर्यंत 56,078 एवढ्या ॲडमिशन ह्या कन्फर्म झालेल्या आहे आणि सिलेक्शन होतं 1,05,811। साधारणतः अजूनही 50,000चा जोही ॲडमिशनच्या जागा आहे ह्या अजूनही शिल्लक आहे आजच्या तारखेपर्यंत। ठीक आहे, आता अजूनही 5 दिवसाचा वेळ उरलेला आहे। 5 दिवसामध्ये किती जागा फुल होते यावरती आता संपूर्ण जेही पालकवर्ग वेटिंगवर आहे त्यांचं लक्ष आहे, कारण की आता सेकंड लिस्टमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहेत त्यामध्ये विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार ते म्हणजे वेटिंगवाले। तर ज्यांचाही वेटिंग क्रमांक पहिला आहे त्यांचा नंबर स्टार्टिंगला लागेल, त्यानुसार 2, 3, 4 अशा प्रकारे तुम्हाला ज्या शाळेमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्याच शाळेमध्ये जेवढ्या जागा शिल्लक असेल तेवढे वेटिंगवाले विद्यार्थी दुसऱ्या राऊंडमध्ये सिलेक्ट करण्यात येणार आहे। राहिला प्रश्न नॉट सिलेक्ट विद्यार्थ्यांचा, तर नॉट सिलेक्ट विद्यार्थी हे सिलेक्ट करण्यात येणार नाही आहे, कारण की ज्याही लिस्ट लागेल आता पुढे त्या लिस्ट वेटिंगवाल्यांच्याच लागणार आहे। मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या पुढील लिस्ट लागणार आहे ह्या कोणत्या लागणार आहे। क्लिअर? यामध्ये कोणत्याही पालकवर्गांना डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करा। आणि राहिला प्रश्न की सेकंड नंबरची जी लिस्ट आहे कधी लागेल, तर बघा 30 तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन सुरू राहणार आहे। तर व्हेरिफिकेशन 30 तारखेला संपल्यानंतर तिथून 2 किंवा 3 दिवस हे जेही व्हेरिफिकेशन सेंटर आहे हे घेतात। कशासाठी? जे 30 तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन होणार म्हणजे 30 तारखेला लास्ट तारीख दिवशी जेही व्हेरिफिकेशन होणार त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणा किंवा अपडेशन म्हणा किंवा ऑनलाईन त्यांची ॲडमिशन कन्फर्मेशन म्हणा, अशा प्रकारे जी अपडेट चालेल किंवा सिस्टीम किंवा त्यांचे जे सॉफ्टवेअर आहे हे अपडेट करण्यासाठी त्यांना 2 ते 3 दिवस लागू शकतात। त्यानंतर 2 ते 4 दिवस काही यांच्या काही कामं असतील म्हणजे RT डिपार्टमेंटचे याबद्दलची जे अपडेट असेल ते होणार। तर साधारणतः 7 तारीख ते 15 तारखेच्या मधात सेकंड लिस्ट लागण्याची दाट शक्यता आहे। जशी ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे या प्रोसेसनुसार जर विचार केला तर, कारण की एकदम 30 तारीख संपल्यानंतर लगेच तुमची सेकंड लिस्ट लागणार नाही आहे, कारण की सिस्टीम अपडेट आहे, काही RTचे काही अपडेशन असू शकतात। या प्रकारे ही जी प्रोसेस चालणार आहे, कारण 30 तारखेच्या जेही विद्यार्थी किंवा जेही पालकवर्ग आपले व्हेरिफिकेशन करतील त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जेही त्यांची ॲडमिशन कन्फर्मेशन आहे त्याला तर 1 ते 2 दिवस किंवा 2 ते 3 दिवस लागणार आहेच। त्यानंतर 2-4 दिवस वेट करायचा, त्यानंतर 7 ते 15 तारखेच्या मधात म्हणजे मे महिन्यामध्ये दुसरी लिस्ट लागू शकते। तर ज्यांचाही वेटिंग क्रमांक असेल जागा चेक करा, किती जागा आहे त्या शाळेमध्ये, किती ॲडमिशन कन्फर्म झालेलं आहे पहिल्या लिस्टमध्ये हे चेक करा आणि त्यानुसार अंदाज लावा की आपलं सिलेक्शन एवढ्या जागा आहे तर आपलं सिलेक्शन होणार का। ज्या स्कूलमध्ये 10 जागा असेल शिल्लक आणि तुमचा नंबर जर 8 असेल तर तुमचं सिलेक्शन होऊ शकते, परंतु जर 10 जागा आहे तुमचा वेटिंग क्रमांक 11 असेल तर तुम्ही सेकंड लिस्टमध्ये येणार नाही, कारण की जेवढ्या जागा तेवढेच वेटिंगवाले विद्यार्थी। ज्या स्कूलमध्ये तुमचं सिलेक्शन तिथेच तुम्हाला प्रवेश मिळणार आहे आणि जागा असेल तरच तुम्हाला प्रवेश मिळणार आहे। तर अशाबद्दल ही एक अपडेट होती। भरपूर विद्यार्थी विचारत होते की सर पुढील अपडेट काय असेल, सेकंड लिस्ट कधी लागणार आहे, आणि अशी सुद्धा अपडेट होती की म्हणजे कमेंट्स होत्या की सेकंड लिस्टमध्ये कोणते विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे। तर नॉट सिलेक्टवाले विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार नाही, वेटिंगवालेच विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे। अशाबद्दल ही एक अपडेट आहे। ज्यांनाही जागा चेक करायच्या असेल लास्ट व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची माहिती दिलेली आहे। तर ॲडमिटेडचं ऑप्शन आहे, यामध्ये तुमचा एरियाचं नाव टाकून तुम्ही किती विद्यार्थी ज्या स्कूलमध्ये तुमचा वेटिंग क्रमांक आहे त्यामध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे आणि किती जागा खाली आहे हे एकदा चेक करून घ्या आणि त्यानुसार पुढील अपडेट जेही येईल किंवा पुढील लिस्ट जेही येणार आता त्यासाठी वेट करा। काही अडचण असल्यास कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।